हरताळका गणपतीच्या आदल्या दिवशी असलेला एक अतिशय महत्त्वाचा सण म्हणूया, पद्धत म्हणूया, रूढी म्हणूया. ही हरताळका कुमारिकेने करायची असते. जे जिचं लग्न झालं नाही, जिला कळायला लागले अशी. ही हरताळकेची जी पत्री आहे, ती पत्री मंगळागौरीची पत्री, हरताळकेची पत्री आणि गणपतीची पत्री या तिन्ही पत्री सारख्याच आहेत. ती पत्री हरताळकेच्या मुलींनी कुमारिकेने गोळा करायला जायचं. आपल्या आवारामध्ये जे जे काही बायोडायव्हर्सिटी आहे त्यातल्या त्या पत्रींची यादी आहे, ती पत्रीची यादी घेऊन ते पत्री गोळा करायच्या. म्हणजे त्या प्रत्येक पानाची ओळख त्याच्याबरोबर होते, झाडाची ओळख होते, किती आकार आहे ते कळतं. आपल्या आवारात नसेल तर ती शेजाऱ्याकडे जाऊन मागायला जाते. शेजारी त्याला देतो आणि विचारतो परत की अगं तुझ्या बागेत का नाही आहे. मग तिचा अभिमान थोडासा हर्ट होतो, म्हणजे इगो हर्ट होतो आणि ती घरी येऊन मला सांगते की बाबा आपलं हे झाड का नाही आहे, आणि ती झाड लावते. तसे झाडाबरोबर आत्मीयता निर्माण होते. आणि ही पत्री ही दैनंदिन जीवनामध्ये ऋतुकाळामधल्या ज्या काय बदल असतात त्या बदलाने होणाऱ्या व्याधीसाठी निराकरण करणारी असते. त्याची ही सातत्याने डोळ्यासमोर ठेवण्यासाठी पहिलं लहान मुलांपासून सुरुवात होते. म्हणून कुमारिका, कारण ती उद्या गृहिणी होणार आहे आणि कुटुंबाचं स्वास्थ्य तिच्या हातात असणार आहे. त्या स्वास्थ्यासाठी हरताळका आणि कुमारवयापासून आयडेंटिफिकेशन, बायोडायव्हर्सिटी मेंटेन करणं, संवर्धन करणं आणि आपलं सगळं जीवन सुसह्य करणं हा त्याच्यातला महत्त्वाचा हेतू आहे.